टॉन्सिल व ॲडिनॉइड. टॉन्सिल व ॲडिनॉइड हा आजार नक्की काय असतो? तर खरं तर टॉन्सिल ॲडिनॉइड हा काही आजारच नाही आहे. हे नॉर्मली असतात. नॉर्मली असतात म्हणजे हा एक लिम्फोइड टिश्यू आहे. तो मला, तुम्हाला, आपल्या मुलांना सगळ्यांना जन्मता असतो. ह्याच्यामध्ये प्रकार असतात, जसे वॉल्डेअर्स रिंग ज्याला आपण म्हणतो, नाकाच्या मागे नेझोफॅरिंग्समध्ये जे असतात त्यांना ॲडिनॉइड्स असं म्हटलं जातं. जे आपल्याला दिसतात तोंडामधून आलेले असतात ते पॅलेटाईन टॉन्सिल्स असतात आणि त्यांच्यामध्ये असतात ट्युबल टॉन्सिल्स. अशा प्रकारे ही एक पूर्ण लिम्फोइड टिश्यूची रिंग असते. आता प्रश्न असा आहे की ह्याचे काम काय आहे? तर नॉर्मली जेव्हा आपलं वय वाढत असतं तेव्हा अजून प्रतिकारक क्षमता म्हणजे आपली इम्युनिटी ही पूर्णपणे मॅच्युअर झालेली नसते. मग कुठलेही इन्फेक्शन, व्हायरस, बॅक्टेरिया हे नाकातनं, तोंडातनं, घशात जर जायला लागले तर त्यांना ब्लॉक करणं हे या लिम्फोइड टिश्यूचं काम असतं. बरं, आता हे नॉर्मल काम आहे. मग आता ह्याचं प्रॉब्लेम काय आहे? याचा प्रॉब्लेम असा असतो की जसं ज्यांची प्रतिकारक क्षमता ही कमी पडते त्या मुलांमध्ये वारंवार घशाचे इन्फेक्शन होणं, जसं की थंड खाण्यात येणं, फ्रीजचं पाणी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, गोळा अशा गोष्टी खाल्ल्या पिल्यामुळे हे इन्फेक्शन वारंवार होऊन हा लिम्फोइड टिश्यू जो असतो हा सुजतो. हा लिम्फोइड टिश्यू सुजला की त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं. म्हणजे जी गोष्ट नॉर्मल असते ती आता ॲबनॉर्मल बनते. आता ॲबनॉर्मल झाली की त्याचे त्रास होणं साहजिक आहे. आता त्रास म्हणजे काय होतं? जसं आता याचे चेहऱ्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की दात वाकडे तिकडे येणं. का? कारण की नाकाच्या मागचे ॲडिनॉइड्स वाढल्यामुळे नॉर्मल श्वास घ्यायचा रस्ता जो नाकातनं जायला पाहिजे तो बंद पडला. नाकातनं श्वास घ्यायचा रस्ता बंद पडल्यामुळे वारंवार तोंड उघडं ठेवून श्वास घ्यावा लागतो. मग दात वाकडे तिकडे येणं. महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी तोंड उघडं ठेवून झोपणं. एक घोरल्यासारखा मोठे माणसं जसं घोरतात तसा तोंडाने श्वासोश्वास केल्याचा आवाज निर्माण होणं. हे सर्व लक्षणं वाढत जातात. आता ही लक्षणं वाढत गेले की त्याच्यामुळे नेझोलॅबियल फोल्ड फ्लॅटनिंग म्हणजे चेहऱ्याचे ठेवण बदलणं, शरीरामध्ये मेंदूला ऑक्सिजन कमी पडणं. कारण झोपल्यानंतर नाकातनं श्वास घ्यायचा रस्ता बंद पडला की तोंड उघडं ठेवून जितका श्वास मिळेल तितकाच ऑक्सिजन शरीरात जाणार. या ब्लॉकेजमुळे मग हे जे चेंजेस निर्माण होतात हे चेंजेस हळूहळू परमनंट व्हायला लागतात. मग आपण याच्यासाठी करायला काय पाहिजे? तर सगळ्यात पहिले म्हणजे निदान करायला पाहिजे. निदान करायचं म्हणजे आपण त्याच्यात एक्सरे काढणार. एक्सरे म्हणजे नाकाचा आणि घशाचा बाजूने एक फोटो शूट केला जातो ज्याच्यामध्ये आपल्याला हे ॲडिनॉइड्स म्हणजे नाकाच्या मागच्या गाठी या किती वाढलेल्या आहेत ते कळतात. बरं, हे कळून आपण काय ठरवणार आहोत? तर ह्यामध्ये आपल्याला हे ठरवायचं आहे की यांची सिव्हिअरिटी म्हणजे यांची जी वारंवारता निर्माण झालेली आहे, इन्फेक्शन होऊन, वारंवार सर्दी खोकला होऊन, जसं घशात टॉन्सिल्स वाढलेले दिसतात तसे हे जर ॲडिनॉइड्स 50% जास्त हा श्वासाचा रस्ता ब्लॉक करत असले तर हे आपल्या मुलासाठी घातक आहे. आता ह्या एक्सरेमध्ये आपण बघू शकतो की हा नाकातनं जेव्हा श्वासाचा रस्ता इथून जातोय तेव्हा इथे हा रस्ता निमुळता झालेला आहे आणि परत घशामधनं इकडे हा श्वासाचा रस्ता मोकळा आहे. तर हे ॲडिनॉइड जेव्हा मोर दॅन 50% हा रस्ता चोक करतात तेव्हा आपल्याला त्याचं ॲडिनॉइडचं एंडोस्कोपिकली दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून त्यांना काढावं लागतं. ह्यात आपण बघू शकतो की ॲडिनॉइड म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं लिम्फोइड टिश्यू कसा दिसतो, तर जेव्हा आपण नाकातनं दुर्बीण टाकतो तेव्हा तो अशा प्रकारे दिसतो. बरं, आतापर्यंत आपल्याला कळलं की ॲडिनॉइड्स काय आहेत आणि ते वाढल्याचे लक्षणं काय आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे एकदा का निदान झालं की आपल्या मुलाचे ॲडिनॉइड्स हे वाढलेले आहेत आणि त्याच्यासोबत हे टॉन्सिल्सही वाढलेले आहेत आणि या दोघांमुळे त्याचं एअरवे म्हणजे श्वासाचा रस्ता हा 50% किंवा त्यापेक्षा जास्त कॉम्प्रोमाइज होतो आहे. मग अशा वेळी याचे उपचार काय? ह्याचा उपचार असतो एंडोस्कोपिकली म्हणजे दुर्बिणीद्वारे नाकाच्या आतून, जे मी आता दाखवले नाकाच्या आतून अशा प्रकारे आपण स्कोप टाकतो आणि तोंडामधनं डिब्रायडर म्हणजे हा एक लेझरचा ॲडव्हान्स प्रकार आहे. यामध्ये डिब्राइड करून हा ॲडिनॉइडचा टिश्यू, लिम्फोइड टिश्यू हा छोटे छोटे तुकडे करून त्याद्वारे ॲब्सॉर्ब केला जातो म्हणजे सक्शनद्वारे काढून घेतला जातो. बरं, आता अशा प्रकारे जेव्हा आपण याचे छोटे छोटे तुकडे करू त्यावेळी रक्तस्राव होतो.
बरं, आतापर्यंत पूर्वीच्या काळी क्युरेट पद्धत म्हणजे फक्त इन्स्ट्रुमेंटने, जेव्हा दुर्बीण नव्हती, एंडोस्कोप्स नव्हते, तेव्हा त्या मशिनरीने म्हणजे इन्स्ट्रुमेंटने फक्त त्याला खरडून काढलं जायचं. पण हे खरडून काढण्यामागचे तोटे असे आहेत की नक्की पूर्ण टिश्यू निघतो की नाही निघतो हे आपण बघू शकत नाही. दुसरी गोष्ट, जो निघालेला आहे त्याच्यानंतर जो रक्तस्राव होतो तो कधी कधी जीवाला घातक ठरू शकतो. अशा वेळी यामध्ये जी ऍडव्हान्स सध्या टेक्निक आहे जिला म्हणतात लेझर असिस्टेड कॉब्लेटर टॉन्सिल ॲडिनॉइडेक्टॉमी, ही आपण आपल्या इथे करतो. ह्यामध्ये डिब्रायडरने छोटे छोटे तुकडे करून ते टिश्यू काढून घेतल्यानंतर कॉब्लेटर ह्या ऍडव्हान्स टेक्निकने आपण हा रक्तस्राव पूर्ण बंद करतो. आता याचे फायदे काय? एक तर रक्तस्राव कमी झाला हे आपण कळलं. दुसरं, ते पूर्ण ॲडिनॉइड्स काढले गेलेत नेझोफॅरिंग्स मधनं, म्हणजे नाकाच्या मागची जो ॲडिनॉइडचा लिम्फोइड टिश्यू होता तो पूर्ण काढला गेला. बरं, पूर्ण काढला गेला म्हणजे काय? तर जसं नाकाच्या मध्यभागी असतो तसा हा जो मी ॲडिनॉइडचा टिश्यू तुम्हाला दाखवला, ट्युबल टॉन्सिल्स, त्या ट्युबल टॉन्सिल्स म्हणजे युस्टेशन ट्यूब, कानातनं घशात उघडणारी नळी जी असते तिच्या ओपनिंग जवळ हे टिश्यू असतो. हा टिश्यू जर वाढला, नॉर्मली ॲडिनॉइड आणि टॉन्सिल सोबत हाही वाढलेला असतो, जसं आपण त्या वॉल्डियर रिंग मध्ये पाहिला, तो जर काढला गेला नाही तर मग भविष्यामध्ये कानाचे त्रास उद्भवतात, कारण की कान नाक घसा हा आतून कनेक्टेड आहे. मग अशासाठी हा कॉब्लेटर असिस्टेड म्हणजे दुर्बिणीद्वारे कानाच्या आतला जो युस्टेशन ट्यूब जवळचा सुद्धा ॲडिनॉइडचा टिश्यू आहे, लिम्फोइड टिश्यू आहे, हा पूर्ण काढला जातो. म्हणून कॉब्लेशन विथ डिब्रायडर अशा पद्धतीने जर आपण ॲडिनॉइडचं ऑपरेशन केलं तर एकतर आपण रक्तस्राव पूर्ण कंट्रोल करतो, ॲडिनॉइडचा टिश्यू हा पूर्ण मुळासकट काढतो, आणि ह्या दोन्ही गोष्टींच्या ॲडव्हान्टेजमुळे ऑपरेशन नंतरचं दुखणं हे सुद्धा बऱ्याच अंशी कमी झालेलं असतं. का? कारण की आपण याच्यामध्ये कुठल्याही इन्स्ट्रुमेंटने खरडलेलं नाहीये, ह्याला आपण स्पेशल लेझरद्वारे बंद केलेलं आहे. म्हणून कॉब्लेटर असिस्टेड टॉन्सिल ॲडिनॉइडेक्टॉमी हा ॲडिनॉइड आणि टॉन्सिल हायपरट्रोफीसाठी सर्वात ॲडव्हान्स आणि सर्वात प्रगत आणि सर्वात इफेक्टिव्ह असा उपचार पद्धती आहे. कॉब्लेटर व डिब्रायडर असिस्टेड टॉन्सिल ॲडिनॉइडेक्टॉमी हे जे आता आपण शिकलो, हे नक्की एक्झॅक्टली होतं कसं हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. हे डिब्रायडर आहे. डिब्रायडर हे त्या लिम्फोइड टिश्यूचं डिब्राइड म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर करतं आणि त्या मशीनने ते ओढून घेतं. बरं, हे करत असताना तो जो टिश्यू असतो म्हणजे हा जो लिम्फोइड टिश्यू असतो हा हायली वॅस्क्युलर टिश्यू असल्यामुळे अशा प्रकारे रक्तस्राव होतो. तर ह्यासाठी सगळ्यात ॲडव्हान्स मेडिट्रॉनिक हे इम्पोर्टेड कंपनीचं डिब्रायडर आपण आपल्या इथे वापरतो. ह्या डिब्रायडरने आता आपण बघत आहोत लॅटरली म्हणजे जे मी ट्युबल टॉन्सिल सांगितले, बाजूला जे आहे ते टोरस ट्युबेरिस आणि युस्टेशन ट्यूब ओपनिंग आहे. या ओपनिंग जवळचे सुद्धा हा ॲडिनॉइड आणि लिम्फोइड टिश्यू काढला जातोय, ज्याद्वारे त्या ट्युबल टॉन्सिल्सचा जो ट्यूबवरती ऑब्स्ट्रक्शन होऊन कानाचे जे लक्षण आणि कानाचा जो त्रास असतो तो कमी करण्यासाठी याच्याने मदत होते. अशा प्रकारे हे ॲडिनॉइड्स हे काढले गेल्यानंतर आता हा मात्र पूर्ण सगळीकडे रक्तस्राव झालेला आहे. आता या रक्तस्रावासाठी करायचं काय? तर मग त्याच्यासाठी रोल येतो कॉब्लेटरचा, जो की आहे एक लेझरचा प्रकार. तर मग आता आला हा कॉब्लेटरचा रोल. कॉब्लेटर म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं एक लेझरचा ॲडव्हान्स प्रकार आहे. ह्यामध्ये स्मिथ नेफ्यू ही सुद्धा जी इंटरनॅशनल इम्पोर्टेड कंपनी आहे त्याच्याच कॉब्लेटरद्वारे आपण या पद्धतीने हा रक्तस्राव बंद करतो. बरं, याचा फायदा काय आहे? तर याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये हा टिश्यू जाळला जात नाहीये, हा टिश्यू कॉब्लेट होतो आहे. त्यामुळे ऑपरेशन नंतर मुलांना रक्तस्राव तर कमी होतोच, प्लस दुखणं आणि गिळतानाचा जो पेन असतो तो सुद्धा कमी होतो. आपण या व्हिडिओमध्ये बघू आता की कशा पद्धतीने हे रक्तस्राव या कॉब्लेटरने पूर्ण बंद झालेला आहे. तर आता आपण बघू शकतो हे ऑपरेशन पूर्वीचे ॲडिनॉइड्स जे पूर्णपणे एअरवे ऑब्स्ट्रक्ट करत आहेत. तुम्ही बघू शकता की हा ॲडिनॉइडचा टिश्यू जो पहिले पूर्ण श्वासाचा रस्ता ब्लॉक करत होता तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे. दोन्ही बाजूच्या युस्टेशन ट्यूब जवळचे जे ऑब्स्ट्रक्शन होतं त्याच्यावरती जे प्रेशर येत होतं ते प्रेशर पूर्ण गेल्यामुळे कानाचा मध्यभागाचं ड्रेनेज हे घशामध्ये नॉर्मल सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे कानाचे लक्षणं सुद्धा हळूहळू कमी होत आहेत. रात्रीचं घोरणं कमी झालेलं आहे.
रात्रीचं तोंड उघडं राहणं हळूहळू कमी होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलाची उंची आणि वजन हे योग्य पद्धतीने वाढणार आहे.